नमस्कार मित्रांनो, काल आपण राज्यशास्त्र वर्ग 12वी प्रकरण 1 भाग 1 बघितला. त्यामध्ये आपण शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय हा मुद्दा बघितला. आज आपण बघणार आहोत याच प्रकरणाचा भाग 2 आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. तत्पूर्वी माझे हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही तुमच्यासमोर पुस्तक आणि पेन हातात घेऊन बसा, जेणेकरून ज्या ज्या मुद्द्यावर मी जे जे विश्लेषण देते आहे ते तुम्हाला तिथे नोट डाऊन करता येईल आणि जेव्हा तुम्ही प्रश्न उत्तरं सोडवाल तेव्हा तुम्हाला त्या माहितीचा उपयोग करता येईल. कारण मी पुन्हा रिपीट करते आहे, आताचा आपला जो पेपर पॅटर्न आहे तो ॲक्टिव्हिटी बेसवर आहे आणि म्हणूनच तुम्हाला फक्त पुस्तकात जेवढं आहे तेवढं माहिती असून उपयोग नाही, तर याचं आकलन झाल्यावर ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवता आली पाहिजे. अशा दृष्टीने हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पूर्ण प्रकरण शिकवून झाल्यावर आपण त्या मागचा जो स्वाध्याय आहे तो सोडवणारच आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासाला बसायचं आहे किंवा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला कोणती कृती करायची आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा तुम्हाला काही देशांची नावं सांगते आहे तेव्हा तुम्ही ते देश तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या नकाशावर त्या पेजवर नकाशे दिलेले आहेत तुम्हाला, तर तुम्ही त्या नकाशांमध्ये त्याचा शोध घ्यायचा आहे आणि मी जे काही सांगत आहे ते त्या नकाशामध्ये कुठे दिसतंय का त्याचा संबंध शोधायचा आहे तुम्हाला. कारण मी जे वर्णन करते आता मी तुम्हाला व्हिडिओ करताना मॅक्झिमम ब्लॅकबोर्डचा उपयोग आणि माझं बोलणं हेच करू शकते. स्लाईड्स किंवा नकाशे मी इथे घेऊ शकत नाही मोबाईलवर. माझ्या त्या मर्यादा आहेत, माझ्याजवळ जे साधनं आहेत त्याच्या. परंतु तुमच्याजवळ आज पुस्तक आहे, पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने नकाशे दिलेले आहेत, रंगीत नकाशे आहेत की ज्याचा अभ्यास केला तुम्ही तर तुम्हाला ते सहज त्याचं स्पष्टीकरण कळेल. ठीक आहे, तर आता आपण सुरू करू याच धड्यातला दुसरा भाग, एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. 1990मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केलं. हा हल्ला अचानक झाला नव्हता, तर त्याला एक पार्श्वभूमी होती. इराक आणि इराणचं युद्ध 1980 ते 88 या कालावधीमध्ये चाललं. अर्थात हा प्रांत सगळा अरबस्थानातला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे खनिज तेल याचे प्रचंड प्रमाणात साठे आहेत. त्यामुळे त्या साठ्यांवर वर्चस्व मिळवणं किंवा उत्पादनाच्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करणं, एकमेकांचे गिराईक पळवणं, म्हणजे कोणत्या देशाला आपला माल विकत होते तर एकमेकांचे असे गिराईक पळवणं, ह्या सगळ्या वादातनं इराण आणि इराकमध्ये 1980-88 या काळामध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये इराकचा विजय झाला असला तरी प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली. त्यांच्या अनेक विहिरींना, तेलाच्या विहिरींना आगी लागल्या आणि त्यामुळे त्यांची वित्तहानी झाली, विजय मिळाला असला तरी. आणि या युद्धामध्ये कुवेतनी इराकला मदत केली होती. ही मदत कशी केली होती तर बघा, कुवेतनी इराकला जवळपास $100 बिलियन चं जे नुकसान झालं होतं इराकचं या युद्धामध्ये, त्या नुकसानीच्या बदल्यातही किंवा नुकसान होत आहे तरी पण हे युद्ध चालू राहिलं पाहिजे म्हणून इराकने कुवेतकडून मदत घेतली होती. आता युद्ध संपलं तर कुवेतला ती मदत वापस करावी लागेल आणि इराकची तर तशी कंडिशन नव्हती, कारण $100 बिलियन पेक्षा नुकसान झालं होतं या युद्धामध्ये. मग इराकने काय केलं, त्याच वेळी जागतिक बाजारामध्ये खनिज तेलाचे भाव पडले आणि याचा ठपका इराकने कुवेत आणि सौदी अरेबियावर ठेवला की या देशांनी खनिज तेलांचं उत्पादन वाढवल्यामुळे, म्हणजे जितकी मागणी होती त्या मागणीपेक्षा जास्त उत्पादन केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाचे भाव पडले आणि त्यामुळे इराकला व्यापारामध्ये नुकसान होत आहे आणि म्हणून कुवेतने इराकला त्याच्या बदल्यात भरपाई द्यावी, कारण कुवेतमुळे हे नुकसान झालं. ॲक्च्युली खरं तर इराकलाच कुवेतला पैसे वापस द्यायचे होते, इराण युद्धात जी मदत केली होती ते.
पण ते द्यावेही लागू नये आणि ही जी झालेलं नुकसान आहे तेही भरून निघावं म्हणून ह्या छोट्याशा कुवेत या देशाला इराकनेच धमकी दिली. आणि तुम्ही जर आम्हाला हे 10 बिलियन डॉलर्स दिले नाही तर इराक कुवेतवर आक्रमण करेल ही अजून वरून धमकी पण दिली. तुम्ही जर नकाशा पाहिला पेज नंबर 3वरचा तर त्या नकाशामध्ये तुम्हाला इराक, इराण आणि छोटासा कुवेत दिसतो आहे. बघा नकाशा दिलेला आहे पेज नंबर 3वर तुम्हाला. तर आता इराकने कुवेतला ही धमकी दिली. कुवेत त्या धमकीला घाबरलं, कारण तुम्ही आकार बघा, इराक हा देश बघा आणि कुवेत हा देश बघा. आणि कुवेतने इराकची मागणी मान्य केली आणि त्यांनी जवळपास 9 बिलियन डॉलर्स इराकला दिले. 1 बिलियन डॉलर द्यायचे राहिले होते. त्यांनी जी काही रक्कम मागितली होती त्यापैकी 10% द्यायचे राहिले होते, 90% दिलेले होते. तरी सुद्धा इराकने कुवेतवर आक्रमण केलं. आणि हा छोटासा कुवेत देश इराकच्या लष्करापुढे 2 दिवसातच पराभूत झाला. कारण त्यावेळी इराककडे जगातलं 4 नंबरचं लष्कर होतं. त्या लष्कराचा सामना हा छोटासा कुवेत देश करूच शकला नाही आणि तो पराभूत झाला. पण हे सगळं नाट्य इथे चालू असताना अमेरिकेने आणि युएनने या युद्धाची दखल घेतली. आता ही दखल का घेतली? कुवेतवर खूप त्यांचं प्रेम होतं, कुवेतच्या लोकांबद्दल, कुवेत या प्रदेशाबद्दल आस्था होती असा भाग नाही, तर तिथे जे तेलाचे साठे होते त्या साठ्यांवर कब्जा मिळवणे, त्या अनुषंगाने कुवेतला मदत करण्याच्या अनुषंगाने इराकला सुद्धा कुठेतरी दाबणे हा त्यामागे हेतू होता. कारण जेव्हा इराक इराण युद्ध चालू होतं तेव्हा या इराकला अमेरिकेने मदत केली होती आणि इराणला सोव्हिएत युनियनने मदत केली होती. आणि आज हाच इराक अमेरिकेच्या बरोबरीत बाकीच्या देशांना धमक्या देत होता. ते कसं काय सहन होईल अमेरिकेला? आणि युएनवर तर तिची स्थापना झाल्यापासून तर आजतागत पाश्चिमात्य देशांचंच वर्चस्व राहिलेलं आहे. पाश्चिमात्य देश जे म्हणतील तेच त्याचा प्रभाव, त्याच्या अनुषंगाने निर्णय देणं, युएनमध्ये त्यांचा हा असा प्रभाव आहे. त्यामुळे अमेरिकेला कुठेतरी इराकला दाबायचं पण होतं. त्या प्रदेशातल्या खनिज संपत्तीवर वर्चस्व सुद्धा प्राप्त करायचं होतं, कारण अमेरिका सुद्धा या देशांचा एक मोठा गिराईक होता, खनिज तेल विकत घेणारा. त्यामुळे या प्रकरणी अमेरिकेने इंटरेस्ट दाखवला आणि इराकवर दबाव आणला की कुवेतची घेतलेली जमीन किंवा कुवेतवर केलेला कब्जा सोडून द्या. पण इराक दबलं नाही. आणि मग अमेरिका, युएन आणि 38 राज्य जे युएनचे सदस्य होते, या 38 राज्यांचं सैन्य एकत्र आलं आणि त्यांनी इराकवर हल्ला केला. ती तारीख आहे 16 जानेवारी 1991. म्हणजे तो प्लान ठरला या दिवशी. त्या प्लानला नाव दिलं गेलं ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म. डेझर्ट वाळवंट आणि वाळवंटात खूप रेतीचे वादळं येत असतात आणि हे युद्ध तिथेच लढलं जात होतं, म्हणून याला नाव दिलं ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म. आणि 38 देशांचं सैन्य, अमेरिका आणि युएनमधल्या 38 देशांच्या सैन्यांनी इथे हल्ला केला इराकवर. जवळपास त्यावेळी सद्दाम हुसेन हे इराकचे अध्यक्ष होते. सद्दाम हुसेनचा कालखंड आहे 1989 ते 2003. यावेळी सद्दाम हुसेन इराकचे अध्यक्ष होते आणि ते अमेरिकेला सहजासहजी बधले नाहीत. अमेरिकेच्या धमकीला, आक्रमणाला घाबरले नाहीत आणि त्यांनी अमेरिकेला प्रतिकार केला. हे युद्ध जवळपास 28 फरवरीपर्यंत चाललं आणि इराकची नाकेबंदी केली गेली, कारण इतकं मोठं अमेरिकेचंच जवळपास 4 लाखांच्या वर सैन्य अमेरिकेने कुवेतच्या भूमीवर उतरवलं होतं. आणि ह्या 38 देशांचं आणि युएनचं शांती सेना किंवा ज्याला आपण सुरक्षा रक्षक सेना म्हणू ते सैन्य असं म्हणून. त्यामुळे इराक या
सैन्यासमोर टिकाव धरू शकलं नाही आणि 28 फरवरीला त्यांनी शरणागती पत्करली 1991 मध्ये. आता हे युद्ध फक्त सैन्याच्या भरोशावर लढलं गेलं का? तर नाही. हे युद्ध 3 यांनी लढलं गेलं. कसं बघा, अमेरिकेने लष्कर तर पाठवलंच होतं, त्यामध्ये नौदल होतं, वायुदल होतं, भूदल होतं. याबरोबरच अमेरिकेने इराकची नाकेबंदी केली, आर्थिक नाकेबंदी. त्यानंतर दुसरं जे ॲडव्हान्स तंत्रज्ञान होतं, टेक्नॉलॉजी होती, ती पूर्ण अमेरिकेने इथे वापरली. बघा, जेव्हा अणुबॉम्बचा शोध लागला तेव्हा अमेरिकेने या अणुबॉम्बचा वापर करूनच जपानला शरणागती पत्करायला लावली होती दुसऱ्या महायुद्धामध्ये. नवा शोध होता तो त्या काळातला. तसंच या दुसऱ्या महायुद्धानंतर तर आता 90मध्ये जे काही अजून नवे तंत्रज्ञानाने जो काही विकास केला होता सॅटेलाईटच्या दृष्टिकोनातून म्हणा, आजही तुम्ही जर आत्ताचं उदाहरण घेतलं चीन आणि भारताचं, जी काही सीमा LACवर जो काही वाद चालू आहे, सॅटेलाईट चित्र दाखवतात आहे की चीनी सैनिक आपल्या प्रदेशात आले की नाही आले, कुठे आहे ते, आपल्या सैनिकांची चौकी कुठे आहे, हे तिथून आपल्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून दिसतं आहे. तसंच ह्या तंत्रज्ञानाचा, श्रेष्ठ तंत्रज्ञानाचा वापर अमेरिकेने या युद्धामध्ये केला आणि त्यामुळे या इराकला शरणागती पत्करावी लागली. या पूर्ण ऑपरेशनमध्ये सगळ्यात जास्त सैन्य होतं अमेरिकेचं. बाकी देशांचं सैन्य बिलकुल आपण म्हणतो ना की चवीला लोणचं तशासारखं. 75% सैन्य होतं अमेरिकेचं आणि 25% सैन्य होतं या 38 देशांचं. आणि त्यामुळे अमेरिकेने हे ऑपरेशन संपल्यावर या देशांवर आर्थिक दंड लादला. कशासाठी? की तुमची काहीच मदत झाली नाही या युद्धात. जो काही तोटा, जे काही सैनिक शहीद झाले, धारातीर्थी पडले, ते अमेरिकेला हा जीवित आणि वित्तहानीचा तोटा झाला. तर ज्या राष्ट्रांनी यात सहभाग घेतला पण सक्रिय सहभाग घेतला नाही, त्यांनी आर्थिक दंड द्यावा. यातनंही अमेरिकेने कमाई करून घेतली. आणि त्याच वेळी सोव्हिएत युनियनमध्ये आंदोलनं सुरू होती स्वतंत्रतेसाठी त्या युनियनमधल्या अनेक घटक राज्यांमध्ये. त्यामुळे रशियासुद्धा किंवा सोव्हिएत युनियनसुद्धा त्या मानाने दुर्बल झालेली होती. अमेरिकेला ही आयती संधी मिळालेली होती आणि अमेरिकेने हा विजय नैतिक बाबीसाठी घेतलेला अमेरिकेने पुढाकार आणि त्यासाठी अमेरिकेने मोजलेली किंमत आणि त्यामुळे अमेरिका हाच कसा आता एकमेव इतर राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी एकमेव देश उरलेला आहे हे त्यांनी मूल्य आणि नैतिकता म्हणून जगासमोर सादर केलं. आणि यालाच म्हटलं गेलं न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संज्ञा. बघा, 1990ला इराक कुवेत युद्ध झालं. याची पार्श्वभूमी होती इराक युद्धाची. त्यानंतर UN व अमेरिका कुवेतला मदत करायला आली या युद्धामध्ये. अमेरिकेमुळे कुवेतचा या युद्धात पहिले जरी पराभव झाला असला, नंतर कुवेत स्वतंत्र झाला आणि कुवेतचा विजय झाला. अमेरिकेचा विजय झाला पण अमेरिकेने कुवेतची बाजू घेतलेली होती. आणि अमेरिकेने हे दाखवलं की आम्ही या युद्धामध्ये न्यायासाठी उतरलो, कुवेतला न्याय मिळावा. इराकने त्याच्यावर आक्रमण करून जबरदस्ती कब्जा केला होता आणि कुवेतला न्याय मिळवून देण्यासाठी अमेरिका या युद्धात उतरली आणि अमेरिकेने वित्तहानी, मनुष्यहानी सहन केली पण नैतिक लढा दिला आणि विजय प्राप्त केला. म्हणजे आता कोणाचं स्वातंत्र्य जर वाचवायचं असेल तर अमेरिकेशिवाय पर्याय नाही. आणि मी जसं सांगितलं, सोव्हिएत युनियनमध्ये आंदोलनं सुरूच होती आणि 91मध्ये त्यांचं विघटन झालंच होतं. म्हणजे न्यू वर्ल्ड ऑर्डर या परिस्थितीला ही संज्ञा दिली गेली की आता अशी जगाची नवी जागतिक व्यवस्था, नवीन वर्ल्ड जागतिक ऑर्डर म्हणजे व्यवस्था अशी झाली आहे की आता द्विध्रुवीयतेचा अंत होतो आहे आणि एक ध्रुवीयतेचा म्हणजे फक्त एक अमेरिकाच उरलेला आहे. आणि त्याच्या ह्या अशा म्हणण्याला की बघा, नैतिक कार्यासाठी, न्यायासाठी अमेरिका युद्ध करते आणि त्याच्या ह्या वृत्तीला, त्याच्या ह्या म्हणण्याला जगातल्या अनेक देशांनी मान्यता दिली. हो म्हटलं, हो, अमेरिकेची जी भूमिका आहे, अमेरिकेचं जे म्हणणं आहे ते कसं आहे, बरोबर आहे. आणि त्यालाच म्हटलं गेलं न्यू वर्ल्ड ऑर्डर. जगातल्या अनेक देशांनी याला मान्यता दिली.
1991मध्ये सोव्हिएट युनियनचं रशियाचं विघटन झालं, नवे 15 देश अस्तित्वात आले. हे आपण बघितलं 26 डिसेंबर 1991. मागच्या टॉपिकमध्ये हा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करून सांगितला. मग आता जगात 2च महासत्ता होत्या, त्यातल्याही एका महासत्तेचं विघटन झालं. मग आता अमेरिकेला वैचारिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आव्हान देणारं कोणी उरलंच नव्हतं जगामध्ये त्यावेळी. आज आपण बहुध्रुवीयतेकडे जातो आहोत, कारण अनेक देश झपाट्याने विकसित होत आहे. चीन आज अमेरिकेला टक्कर देत आहे. पण हा 1990चा काळ आहे. तेव्हा सोव्हिएट युनियनचं विघटन झाल्यामुळे अमेरिकेसमोर आता आव्हानच उरलेलं नव्हतं. आणि जसं मी सांगितलं, न्यू वर्ल्ड ऑर्डरमध्ये अमेरिकेने जे एक दाखवलं होतं की आम्ही न्यायासाठी युद्ध करू, कोणाच्या परवानगीची आम्हाला गरज नाही, न्याय आहे, आम्हाला वाटत आहे ना याच्यावर अन्याय झाला तर आम्ही त्याच्या बाजूने उतरू आणि युद्ध करू. काय आहे, आम्हाला वाटत आहे तेच खरं. आणि याला जगातल्या अनेक देशांनी मान्यता दिली. आणि त्यामुळे ही न्यू वर्ल्ड ऑर्डर, नवीन जागतिक व्यवस्था राष्ट्रीय सुरक्षेशी जोडली गेली. या संदर्भामध्ये कशाशी जोडली गेली? राष्ट्रीय सुरक्षा. की कोणत्याही देशाला आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेची भीती असेल तर अमेरिकेचा जर त्यांनी पाठिंबा घेतला तर ते निश्चिंत राहते. म्हणजेच काय झालं, अमेरिका आता एकमेव अशी सत्ता जगात आहे की जी आमची राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखू शकते, असा एक सर्वमान्य जगमान्य समज निर्माण झाला. आणि ही एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेची सुरुवात होती, किंवा इथूनच या व्यवस्थेचा काय झाला, उदय झाला. आणि विघटनाबरोबरच सोव्हिएट युनियनच्या द्विध्रुवीयतेचा काय झाला, अंत झाला. अमेरिका आता जगामध्ये एकमेव जागतिक सत्ता, महासत्ता उरली होती. तिचं राज्य प्रस्थापित झालं होतं असं आपण म्हणू, कारण सोव्हिएट युनियनचं विघटन झालं होतं. आणि या अमेरिकेच्या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांची. लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. अमेरिकेने जगावर वर्चस्व 2 पैलूंद्वारे किंवा आयामांद्वारे मिळवले. पहिलं आहे राजकीय आणि दुसरं आहे आर्थिक. राजकीय आयाम कोणता किंवा राजकीय पैलू कोणता? तर अनेक नवस्वतंत्र देशांनी, जे सोव्हिएट युनियनमधून बाहेर निघाले होते किंवा जे नव्याने स्वतंत्र झालेले होते, या सर्व देशांनी लोकशाही स्वीकारली. साम्यवादी प्रशासन किंवा साम्यवादी शासन सोडून लोकशाही शासनाचा त्यांनी स्वीकार केला. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यापासून, अमेरिकन राज्यक्रांतीनंतर जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला 1776 साली, तेव्हापासून 1776 सालापासून, स्वतंत्रतेपासून अमेरिकेने लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. त्यामुळे हे जे नवस्वतंत्र देश आहे, नवलोकशाही स्वीकारलेले नवे देश आहे, हे देश लोकशाहीच्या संदर्भासाठी, मार्गदर्शनासाठी अमेरिकेकडे बघत होते. हा झाला राजकीय आयाम किंवा पैलू. आणि दुसरा आर्थिक पैलू. तर यांनी काय केलं, जसं यांनी साम्यवादी अर्थव्यवस्थेचा पण त्याग केला आणि भांडवलशाही, समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग करून भांडवलशाही अर्थव्यवस्था यांनी स्वीकारली. काही देशांनी पूर्ण भांडवलशाही न स्वीकारता मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, जशी भारताने स्वीकारली आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही उद्योगधंदे सरकारच्या मालकीचे असतात, काही उद्योगधंदे हे खाजगी मालकीचे असतात. म्हणजे आता साम्यवादी अर्थव्यवस्था असणारे देश कोणत्या बाजूने वळले? भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे. आणि अमेरिकेने पहिल्यापासून जसा लोकशाहीचा पुरस्कार केला, तसाच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे. आणि या 2 आयामांद्वारे, या 2 पैलूंद्वारे अमेरिकेचं जगावर वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. कारण या दोन्ही गोष्टींसाठी हे जे देश होते, हे कोणत्या देशाकडे बघत होते? अमेरिकेकडे. आता आपण इथे बघितलं की पूर्वाश्रमीच्या साम्यवादी प्रशासनाचं त्यांनी त्याग केला, उदारमतवादी लोकशाही स्वीकारली. यालाच अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी काय म्हटलं? इतिहासाचा अंत. पेज नंबर 4 वर माहीत आहे का तुम्हाला? हा ब्लॉक आहे वर, तिथे बघा ही माहिती आहे.
फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत 1989 मध्ये द नॅशनल इंटरेस्ट या नियतकालिकामध्ये त्यांनी लिहिला. आणि त्यांनी असं म्हटलं की ही जी राज्य नव्याने निर्माण झाली ही इस्लामिक राज्य होती किंवा वंशवादा आधारित राज्य होती, साम्यवादी राज्य होती, आणि एकदम यांनी लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे या राज्यांमध्ये लोकशाही कितपत यशस्वी होईल ही शंका आहे. हे बघा, हे त्यांचं स्टेटमेंट कधीचं आहे लक्षात घ्या, 1990 ते 95 या कालखंडातलं. आज त्याला सुद्धा 25 वर्षांचा काळ लोटलेला आहे. काही ठिकाणी लोकशाही यशस्वी सुद्धा झालेली आहे आणि काही ठिकाणी पुन्हा हुकुमशाही आलेली आहे. त्यामुळे पण त्यांनी त्यावेळी ही शंका व्यक्त केली होती. आणि ज्या जगाचं साम्यवाद आणि भांडवलशाही किंवा समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलवादी अर्थव्यवस्था असं ध्रुवीकरण झालं होतं, द्विध्रुवीकरण, आता जग पूर्णतः एकच झालं आहे की लोकशाहीवादी आणि भांडवलवादी अर्थव्यवस्था. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की इतिहासाचा अंत झाला. कारण इतिहास हा कुठेतरी संघर्षाचा असतो. आता तेव्हा 2 विचारप्रणाल्या होत्या, 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था होत्या, 2 प्रकारच्या शासन व्यवस्था होत्या. त्यामुळे त्यामध्ये संघर्ष किंवा स्पर्धा किंवा तणाव किंवा मतभेद चालू राहायचे. आणि आता इथे एका प्रणालीचा पूर्णतः नाश झाल्यामुळे यांचं फुकुयामाचं असं म्हणणं आहे की हा इतिहासाचा काय आहे, अंत आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे की रशियन विघटनामुळे नवीन जग निर्माण झाले ज्यात मूल्यांपेक्षा, धोरणांपेक्षा आर्थिक बाबींना जास्त महत्त्व होतं. कुठेही पर्यावरणाचा विचार न करता, उद्याच्या मानवी जीवनावर काय परिणाम होईल आपल्या कृतीचा याचा विचार न करता फक्त विकास करायचा आहे, नफा कमवायचा आहे, म्हणून ओरबाडणं सुरू झालं होतं की क्षमतेपेक्षाही जास्त ऱ्हास खनिज संपत्तीचा, पर्यावरणाचा ऱ्हास होणं सुरू झालेलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की आधीचे जे धोरणं आणि आताचे धोरणं, आता त्यांचा जर अभ्यास केला तर आता हे धोरणच संपल्यामुळे आधीची मूल्य, तत्व, नीती हे धोरणच संपलं कुठेतरी समानतेचं. तर आता या सगळ्या तुलना निरर्थक आहेत. आणि म्हणूनच त्यांनी या गोष्टीला किंवा या सिद्धांताला, या पूर्ण परिस्थितीला इतिहासाचा अंत असं भाष्य केलेलं आपणास दिसतं. यानंतर आपण इथेच अजून एक वाक्य बघितलं की सर्व देशांनी जवळपास जे सोव्हिएत युनियनमधून फुटून बाहेर निघाले होते किंवा स्वतंत्र झाले होते त्यांनी उदारमतवादी लोकशाही स्वीकारली. तर उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय, पेज नंबर 4वरच तुम्हाला खाली बॉक्स दिलेला आहे. मी पुन्हा रिपीट करते आहे, प्रत्येकाने हा व्हिडिओ बघत असताना स्वतःच्या हातामध्ये पुस्तक आणि पेन किंवा पेन्सिल घेऊन बसा. आणि मी ज्या ज्या काही एक्स्ट्रा नोंदी तुम्हाला सांगते आहे, जसं मी आत्ता सांगितलं की 1989 द नॅशनल इंटरेस्ट या नियतकालिकामध्ये फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत लिहिला किंवा प्रकाशित झाला या नियतकालिकात. इथे त्या नियतकालिकाचं नाव किंवा साल काहीही दिलेलं नाही. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगते आहे. आणि तुम्हाला हे तेव्हाच्या तेव्हा हे ऐकत असताना व्हिडिओ पॉज करून तिथे त्या नोंदी करायच्या आहेत. लक्षात घ्या, शांततेने व्हिडिओ बघा. आणि ज्या ज्या नव्या नोंदी मी सांगते आहे, ज्या पुस्तकात नाही आहेत पण त्या टॉपिकशी रिलेटेड ही जी मी माहिती सांगते आहे, तुम्हाला काही एक्स्ट्रा नॉलेज देते आहे, ते तुम्हाला तिथे नोट डाऊन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते तुमचे उत्तरं लिहिताना वापरता येतील. आणि काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज आहे म्हणून बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुमचं जे आन्सर आहे ते कुठेतरी परिपूर्ण, अभ्यासपूर्ण दिसेल आणि त्याला मार्क्स जास्त पडतील. म्हणजे जिथे जो व्हॅल्यूवर 3 पैकी 2 मार्क देणार असेल, पण तुमची ही एक्स्ट्रा नॉलेज किंवा अभ्यास आहे तुमचा असं जाणवल्यामुळे तुम्हाला तिथे 3 पैकी 3 किंवा 3 पैकी 2.5 असे मार्क्स पडतात. त्यामुळे तुम्ही हे जे मी जास्तीचं सांगते आहे हे पुस्तकात तर नाही आहे, मग आपण का करायचं हा विचार करू नका. तर ह्या नोंदी करून घ्या. आणि उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय,
आता लोकशाही म्हणजे काय, मी आत्ताच तुम्हाला अब्राहम लिंकनची व्याख्या सांगितली. लोकशाहीमध्ये लोकच आपल्या प्रतिनिधींना निवडतात प्रत्यक्ष मतदानाने, आणि ते प्रतिनिधी मग आपल्यातून एकाची राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून निवड करतात. म्हणजे इथे सत्तेवर कोण बसेल, कोण उतरेल, पाय उतार होईल, हे कोण ठरवतं? जनता. जनता, लोकशाहीमध्ये जनता ही सत्तेचं उगमस्थान असते. पण साम्यवादात तसं नाही, कारण साम्यवादामध्ये एकच पक्ष असतो राजकीय. पण जिथे लोकशाही असते तिथे राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा असते, चुरस असते, निवडणुका होतात, लोकांना चॉईस असते, आणि लोकांना जे पटेल त्यात ते लोक निवडतात, आणि त्यातनं प्रशासन निर्माण होतं. शासनाचे जे घटक आहेत, म्हणजे संसदेतले मेंबर आहेत, ते निवडले जातात, ते कार्यकारिणी ठरवतात, आणि मग ती कार्यकारिणी देश चालवते. आपण ज्याला कार्यकारी मंडळ म्हणतो. तो उदारवादी लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे. मी जे तुम्हाला आत्ता प्रातिनिधिक लोकशाहीचं वर्णन केलं. जागतिक स्तरावर उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ विचारधारा आहे. ही काय म्हणते, लोकशाही ते अजून ॲडव्हान्स लोकशाही, उदार लोकशाही. म्हणजे हिचं म्हणणं आहे की लोकशाही जेव्हा विकसित होत होती तेव्हा राज्याचा कुठेतरी व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण होतं एकंदरीत. तर ह्या उदारमतवादी लोकशाहीची संकल्पना काय आहे की व्यक्तीच्या जीवनातलं राज्याचं नियंत्रण आणि हस्तक्षेप कमीत कमी व्हावा, किंवा व्यक्तीला जिथे आवश्यक आहे तिथेच व्हावा, सर्वांगाच्या दृष्टीने होऊ नये. म्हणजे त्याच्या जीवनाच्या सर्व अंगांमध्ये राज्याच्या हस्तक्षेपाची काहीही गरज नाही, असंही उदारमतवादी लोकशाही म्हणते. यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचं स्थान दिलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की राज्याचा हस्तक्षेप कमीत कमी, जिथे व्यक्तीला गरज आहे, विनाकारण नको. अजून स्वातंत्र्य द्या व्यक्तीला, अजून स्वातंत्र्य हवं आहे व्यक्तीला. जे स्वातंत्र्य लोकशाहीत मिळतंय साम्यवादापेक्षाही, तरी त्याहीपेक्षा जास्त स्वातंत्र्याची अपेक्षा आहे, की जोवर व्यक्तीची इच्छा नाही त्याच्या व्यक्तिगत जीवनात राज्याने लुडबुड करू नये. हां, पण सुव्यवस्था आणि शांतता राखायसाठी मात्र राज्याने आपली भूमिका बजवावी. आता तुम्ही जर हा कोरोनाचा संदर्भ घेतला तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिकेमध्ये काय म्हणणं आहे अमेरिकेच्या लोकांचं, की लॉकडाऊन लावू नका, पण आमची काळजी घ्या, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही नियम सांगा, आम्हाला सांगा कसं वागायचं, पण लॉकडाऊन लावू नका जेणेकरून आमचं आर्थिक नुकसान होईल. तिथे राज्याने लुडबुड करू नये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, किंवा काही दुकानं बंद करणे किंवा कारोबार बंद करणे. हां, पण तुम्ही जेव्हा व्यक्ती बिमार पडेल तेव्हा त्याच्या आरोग्याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही लोकांना सूचना द्या वारंवार की तुम्हाला कोरोनापासून वाचायचं असेल तर कशा उपाययोजना करायच्या आहेत, ते तुमचं काम आहे. पण तुम्ही जबरदस्ती व्यक्तीचे आर्थिक व्यवहार बंद करू नका, त्याच्या वैयक्तिक बाबीमध्ये ढवळाढवळ करू नका. हे झालं अधिक वैयक्तिक स्वातंत्र्य. म्हणजे राज्याचा हस्तक्षेप व्यक्तीच्या जीवनात कमीत कमी असावा, असंही उदारमतवादी लोकशाही म्हणते. या लोकशाहीची ठळक वैशिष्ट्य काय आहे? सार्वत्रिक मताधिकार. देशाच्या प्रत्येक नागरिकाला मताधिकार मिळेल. जसं भारतामध्ये 1989 पासून 18 वर्ष वय पूर्ण झालेला भारतीय नागरिक जो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे त्या प्रत्येकाला त्याच्या जातीचा, धर्माचा, लिंगाचा, गरिबीचा, साक्षरतेचा विचार न करता मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. याला म्हटलं जातं सार्वत्रिक मताधिकार. त्यानंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, स्वतंत्र आणि न्याय निवडणुका. म्हणजे निवडणुका ह्या पारदर्शक व्हाव्या, कोणाच्या दडपणाखाली होऊ नये, कोणा एका नेत्याच्या अध्यक्षतेखाली होऊ नये. तर वेगळं आयोग, भारतामध्ये निवडणूक आयोग आहे, आणि स्वतंत्र आणि न्याय निवडणुका भारतामध्ये घेतल्या जातात. स्पर्धात्मक पक्षीय राजकारण, मी जसं सांगितलं की एकच पक्ष नसावा तर अनेक पक्ष असावे, जिथे मतदाराला चॉईस असावी, त्यांनी आम्ही या देशासाठी, लोकांसाठी काय करू हे सांगावं, त्यांच्या स्पर्धा असावी, काय करणार, कोण वरचढ, आणि मग नागरिकांनी निर्णय घ्यावा की यापैकी कोण देशासाठी, नागरिकांच्या भल्यासाठी काम करणार आहे त्याला निवडून द्यावं. म्हणजे झालं स्पर्धात्मक पक्षीय राजकारण. पण इथे अपेक्षित आहे की हे राजकारण जे आहे ते देशाच्या भल्यासाठी व्हावं. स्पर्धा असावी पण ती निकोप असावी, कुठेही तिच्यामध्ये गढूळता
किंवा षडयंत्र नसावं हे इथे अभिप्रेत आहे. आणि असं असेल तरच त्या देशातल्या नागरिकांचा विकास होतो. आणि चौथा आहे वैशिष्ट्य कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य म्हणजे कायदा सर्वश्रेष्ठ, सर्व नागरिक कायद्यासमोर समान, कोणालाही विशेषाधिकार नाहीत. आणि जर एखाद्यावर अन्याय झाला तर त्याला हमखास न्याय मिळेल, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचा असो. याला म्हटलं जातं कायद्याचं राज्य. कोणाच्या एकाच्या इच्छेनुसार कारभार चालणार नाही, तर लिखित संविधान राहील आणि त्या लिखित नियमांनुसारच कार्यवाही आणि कार्य केलं जाईल, शासन चालेल. हे झालं कायद्याचं राज्य. याच्या पुढे पॉईंट अजून तुम्हाला दिला आहे ह्याच पॉईंटशी संदर्भामध्ये की अमेरिका महासत्ता बनली, जगातल्या सर्वांनी हे मान्य पण केलं. मग अमेरिकेने काय फक्त लष्करी बळावर स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं का? तर नाही. आजच्या दुनियेत, आजच्या जगामध्ये हे शक्यच नाही की फक्त लष्कराच्या बळावर तुम्ही पूर्ण जगामध्ये एक महासत्ता बनवू शकता. कारण प्रत्येकच देश काही एकमेकांना लागून नाही आहेत. महासागरांचं अंतर आहे देशांमध्ये, खंडांमध्ये. मग तुम्ही वर्चस्व कसं गाजवाल? तर याच्यासाठी अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे दोन, की कोणावर सत्ता गाजवायची असेल तर ती दोन प्रकारांनी गाजवता येते, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हे बघा मी इथे लिहिलेलं आहे, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर. तर हा काय प्रकार आहे? हा आता आपल्याला इथे बघायचा आहे. पेज नंबर 4मध्येच तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला यामध्ये हे ब्रॅकेट दिलेले आहेत, या चौकटींमध्ये ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याचं म्हणणं आहे अमेरिकन वर्चस्वाचं कारणच हे आहे की अमेरिकेने त्याच्या हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरचं योग्य संतुलन केलं. आणि या योग्य संतुलनाद्वारे जिथे हार्ड पॉवरची गरज आहे त्या देशांवर हार्ड पॉवरचा वापर केला आणि जिथे सॉफ्ट पॉवरची गरज आहे त्या देशांवर सॉफ्ट पॉवरचा वापर केला. कुठे? या दोन्हींचा वापर केला. आणि जगातल्या बहुतांश देशांना अमेरिकेने स्वतःशी बांधून घेतला आहे. आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तर अमेरिकेने हे जे बांधणं आहे हे अधिकच केलं आहे. आणि हार्ड पॉवरपेक्षा सॉफ्ट पॉवरचा वापर आजच्या काळात, आज म्हणजे या 5-10 वर्षाच्या कालावधीत अमेरिकेने योग्य रीतीने करून अनेक देशांना स्वतःशी बांधलं आहे. सॉरी. तर आता हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? इथे तुम्हाला त्याची व्याख्या दिलेली आहे, मी वाचत आहे आणि मग स्पष्टीकरण करून सांगते. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धानंतर जपानला, खरं म्हणजे जपानला शरणागती पत्करायचीच नव्हती. शेवटी तर एकटा जपान लढा देत होता. पण अणुहल्ला झाल्यामुळे जपानला इच्छा नसतानाही अमेरिकेसमोर शरणागती पत्करावी लागली. म्हणजे इच्छेच्या विरुद्ध वागावं लागलं अमेरिकेच्या लष्करी बळापुढे. त्यावेळेचा काळ जर विचारात घेतला आणि अणुबॉम्बचा हल्ला आणि हिरोशिमा नागासाकीचा जो काही विध्वंस झाला, त्याला पाशवी लष्करी बळाचा वापर, कुठेही मानवतेचा विचार न करता अमेरिकेने हे 2 अणुबॉम्ब टाकले होते. त्यामुळे जपानच्या मनात नसतानाही त्याला शरणागती पत्करावी लागली. तसंच ज्या ज्या देशांनी अमेरिकेची मदत घेतली आहे भांडवल रूपाने, लष्करी रूपाने, त्या देशांना अमेरिकेची काही धोरणं त्यांना नको होती तरी स्वीकारावी लागली. त्यांची ती पहिली गरज नव्हती पण त्यांना ती स्वीकारावी लागली. तर याला म्हटलं जातं हार्ड पॉवर. आणि हार्ड पॉवरमध्ये लष्कर आणि आर्थिक बळ, लष्करी बळ आणि आर्थिक बळ हे वापरून दुसऱ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध आपल्या मनासारखं वागायला लावणं. म्हणजे एखाद्या देशाला अमेरिकेशी एका लिमिटमध्ये व्यापार करायचा असेल पण अमेरिकेकडून मदत घेत असताना अमेरिका त्याला अट घालते की आमच्यासाठी मुक्त व्यापार धोरण अवलंबा तुम्ही अमेरिकेसाठी, आणि त्या देशाला मदत हवी आहे त्यामुळे तो देश ती अट मान्य करतो. त्याला करायचं नाही आहे पण मजबुरी आहे, कारण लष्करी आणि आर्थिक प्रबळता. कुठेतरी या स्वतःच्या
उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं, लष्करी बळाचं दाखवून, एक तर भीती किंवा मदत दाखवून किंवा आर्थिक मदत देऊन आणि त्यांना आपल्या मनासारखं वागणं करण्यास भाग पाडायचं. हे झालं हार्ड पॉवर. आणि आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. म्हणजे मी अशी काही संमोहन घालायचं की मी जे म्हणते तेच तुम्हाला खरं वाटेल आणि तुमची पण लालसा होईल की हे मला पण हवं, मी पण अशी बनली पाहिजे. याला म्हटलं गेलं सॉफ्ट पॉवर. अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता. समोरच्याला घाबरवून नाही तर त्याचा लाड करून, त्याला आपले मुद्दे पटवून देऊन, त्याला आपल्या प्रती किंवा आपल्याजवळ ज्या वस्तू किंवा ज्या सुविधा आहेत त्याप्रती आकर्षण निर्माण करायचं आणि त्याच्या मनात ही इच्छा जागृत करायची की मला पण असं हवं. आणि तो आपोआप तुम्ही हे कसं केलं, मला पण करायचं आहे, मला सांगा, तो आपोआप तुमच्या प्रभावाखाली येतो. हे झालं सॉफ्ट पॉवर. आता खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला या सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणं दिली आहे. जसं मी सांगितलं हार्ड पॉवर कसं आहे, लष्करी बळ आणि आर्थिक बळाशी निगडित आहे. तर सॉफ्ट पॉवर कशाशी आहे निगडित, त्यांनी सांगितलं शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिकेने सुपर कॉम्प्युटर तयार केला. अनेक देशांना वाटलं की आम्हालाही पाहिजे हा सुपर कॉम्प्युटर. त्यांनी अमेरिकेकडे मागणी केली. काही देशांना अमेरिकेने दिलं, काही देशांना नाही दिलं, जे देश जुमानत नव्हते किंवा पूर्ण ऐकत नव्हते. भारताचंच उदाहरण घ्या, भारताला नाही मिळालं. राजीव गांधी त्यावेळी आपल्या देशामध्ये पंतप्रधान होते आणि विजय भटकर या शास्त्रज्ञावर त्यांनी ती जबाबदारी टाकली आणि भारतामध्ये परम महासंगणकाची निर्मिती झाली. पण काही देशांनी मात्र अमेरिकेला ते पाहिजे होतं तंत्रज्ञान म्हणून अमेरिकेच्या प्रभावाखाली ते देश गेले. म्हणजे एक झालं शैक्षणिक, इथे कॉम्प्युटरचं उदाहरण दिलं. शैक्षणिक, अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीजमध्ये जी शिक्षण चालू आहे त्याची जी जगमान्यता आहे, त्याला जे करिअर आहे, त्यामुळे भारतातल्या किंवा जगातल्या अनेक तरुणांना असं वाटतं की अमेरिकेत जाऊन शिकावं आणि ते लोक तिथे जातात. तिथे गेल्यावर त्यांच्यावर ते संस्कार होतात पाश्चिमात्य आणि ते पुन्हा आपल्या देशात आल्यावर त्याच पद्धतीने इतर समूहाला सुद्धा काय करतात, प्रभावित करतात. म्हणजे आपला ओढा आता अमेरिकन संस्कृतीकडे चाललेला आहे. पहिले आपल्यावर इंग्लंडच्या संस्कृतीचं काय होतं, पगडा होता. पण आता या काळामध्ये मात्र आपण कोणाच्या संस्कृतीच्या अनुकरण करत आहोत, तर अमेरिकेच्या. त्यानंतर त्यांनी दुसरं दिलं आंतरजाल. मी आता जे संगणकाचं उदाहरण सांगितलं तसंच हे आंतरजाल म्हणजे इंटरनेट आहे की लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा भाग आहे. जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहे यामधनं स्वतःच्या मूल्यांचा, स्वतःच्या नीतितत्वांच्या, स्वतःच्या धोरणाचा, स्वतःच्या व्यवस्थेचा इतका पॉझिटिव्ह प्रचार करणं चालू आहे की सतत 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 तेच 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 भडीमार झाल्यामुळे, त्याचा प्रसार झाल्यामुळे लोकांना अमेरिकेची नीतिमूल्य, धोरण, वागणं हेच काय वाटत आहे, योग्य वाटत आहे आणि लोकही त्याच प्रकारे वागण्याचा, इतरही देश, लोक म्हणजे आता इतरही राज्य तसा प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या प्रभावाखाली म्हणजे अमेरिकेचे धोरणं त्यांना पटायला लागले आहेत. त्यानंतर आहे फूड चेन्स, सगळ्यात आवडता विषय आपला. की आज तुम्हाला म्हटलं आई जेवायला काय केलं, वरण भात पोळी भाजी, काय ग तेच तेच, पण आईने उत्तर दिलं पिझ्झा केलं किंवा नूडल्स केलं, मॅकडोनॉल्ड्सचं ते काय असतं तुमचं फिंगर पोटॅटो चिप्स केले, फिंगर चिप्स. तर एकदम तुमची इच्छा खायची होते. म्हणजे आज या दृष्टिकोनातूनही अमेरिकेने त्यांची खाद्य संस्कृती आपल्यावर आपण लादली असं म्हणू नये, आपण स्वतः त्याच्या आहारी गेलो. जिभेची चटपटीत खाण्याची आपली इच्छा, मोह, ते शरीरासाठी योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करत नाही आपण. आपल्या जिभेला छान लागतंय ना म्हणून आम्ही आमचं पौष्टिक अन्न सोडून आम्ही ह्या चटपटीत अन्नाकडे वळतो आहोत. आज पूर्ण जगभरामध्ये अमेरिकन फूडच्या पूर्ण फ्रँचायझीसची साखळीच्या साखळी आहे आणि लोक या
फूडच्या आहारी गेलेले आहेत. चायनीज फूड आहे, अमेरिकन फूड आहे, या आहारी हे सॉफ्टवेअर झाले. या दृष्टीने अमेरिका त्या समूहाला आपल्या धोरणाप्रती काय करते आहे, आकर्षित करते आहे. आणि अमेरिकेचं सगळं कसं बरोबर आहे आणि त्याला कसा या देशांनी राज्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि कसं अमेरिकेचं अनुकरण केलं पाहिजे, अमेरिका जे काही करते आहे ते योग्य करते आहे हे पटवण्याचा या माध्यमातून अमेरिका प्रयत्न करते. आणि ह्यालाच हार्ड पॉवर सॉफ्ट पॉवर यांचं कोलॅबरेशन करून अमेरिका राज्यांवर प्रभाव पडते. आणि आम्हीच कशी एकमेव उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय. आता लोकशाही म्हणजे काय, मी आत्ताच तुम्हाला अब्राहम लिंकनची व्याख्या सांगितली. लोकशाहीमध्ये लोकच आपल्या प्रतिनिधींना निवडतात प्रत्यक्ष मतदानाने आणि ते प्रतिनिधी मग आपल्यातून एकाची राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून निवड करतात. म्हणजे इथे सत्तेवर कोण बसेल, कोण उतरेल, पाय उतार होईल हे कोण ठरवतं, जनता. जनता लोकशाहीमध्ये जनता ही सत्तेचं उगमस्थान असते. पण साम्यवादात तसं नाही, कारण साम्यवादामध्ये एकच पक्ष असतो राजकीय. पण जिथे लोकशाही असते तिथे राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा असते, चुरस असते, निवडणुका होतात, लोकांना चॉईस असते आणि लोकांना जे पटेल त्यात ते लोक निवडतात आणि त्यातनं प्रशासन निर्माण होतं. शासनाचे जे घटक आहेत म्हणजे संसदेतले मेंबर आहेत ते निवडले जातात, ते कार्यकारिणी ठरवतात आणि मग ती कार्यकारिणी देश चालवते. आपण ज्याला कार्यकारी मंडळ म्हणतो. तो उदारवादी लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे. मी जे तुम्हाला आत्ता प्रातिनिधिक लोकशाहीचं वर्णन केलं. जागतिक स्तरावर उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ विचारधारा आहे. ही काय म्हणते, लोकशाही ते अजून ॲडव्हान्स लोकशाही, उदार लोकशाही. म्हणजे हिचं म्हणणं आहे की लोकशाही जेव्हा विकसित होत होती तेव्हा राज्याचा कुठेतरी व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण होतं एकंदरीत. तर या उदारमतवादी लोकशाहीची संकल्पना काय आहे की व्यक्तीच्या जीवनातलं राज्याचं नियंत्रण आणि हस्तक्षेप कमीत कमी व्हावा किंवा व्यक्तीला जिथे आवश्यक आहे तिथेच व्हावा, सर्वांगाच्या दृष्टीने होऊ नये. म्हणजे त्याच्या जीवनाच्या सर्व अंगांमध्ये राज्याच्या हस्तक्षेपाची काहीही गरज नाही, असंही उदारमतवादी लोकशाही म्हणते. यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचं स्थान दिलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की राज्याचा हस्तक्षेप कमीत कमी, जिथे व्यक्तीला गरज आहे, विनाकारण नको. अजून स्वातंत्र्य द्या व्यक्तीला, अजून स्वातंत्र्य हवं आहे व्यक्तीला. जे स्वातंत्र्य लोकशाहीत मिळतंय साम्यवादापेक्षाही, तरी त्याहीपेक्षा जास्त स्वातंत्र्याची अपेक्षा आहे की जोवर व्यक्तीची इच्छा नाही त्याच्या व्यक्तिगत जीवनात राज्याने लुडबुड करू नये. हां, पण सुव्यवस्था आणि शांतता राखायसाठी मात्र राज्याने आपली भूमिका बजवावी. आता तुम्ही जर हा कोरोनाचा संदर्भ घेतला तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिकेमध्ये काय म्हणणं आहे अमेरिकेच्या लोकांचं की लॉकडाऊन लावू नका, पण आमची काळजी घ्या, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही नियम सांगा, आम्हाला सांगा कसं वागायचं, पण लॉकडाऊन लावू नका जेणेकरून आमचं आर्थिक नुकसान होईल. तिथे राज्याने लुडबुड करू नये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत किंवा काही दुकानं बंद करणे किंवा कारोबार बंद करणे. हां, पण तुम्ही जेव्हा व्यक्ती बिमार पडेल तेव्हा त्याच्या आरोग्याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही लोकांना सूचना द्या वारंवार की तुम्हाला कोरोनापासून वाचायचं असेल तर कशा उपाययोजना करायच्या आहेत, ते तुमचं काम आहे. पण तुम्ही जबरदस्ती व्यक्तीचे आर्थिक व्यवहार बंद करू नका, त्याच्या वैयक्तिक बाबीमध्ये ढवळाढवळ करू नका. हे झालं अधिक वैयक्तिक स्वातंत्र्य, म्हणजे राज्याचा हस्तक्षेप व्यक्तीच्या जीवनात कमीत कमी असावा, असंही उदारमतवादी लोकशाही म्हणते. या लोकशाहीची ठळक वैशिष्ट्य काय आहे, सार्वत्रिक मताधिकार. देशाच्या प्रत्येक नागरिकाला मताधिकार मिळेल. जसं भारतामध्ये 1989 पासून 18 वर्ष वय पूर्ण झालेला भारतीय नागरिक जो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे त्या प्रत्येकाला त्याच्या जातीचा, धर्माचा, लिंगाचा, गरिबीचा, साक्षरतेचा विचार न करता मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. याला म्हटलं जातं सार्वत्रिक मताधिकार. त्यानंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, स्वतंत्र आणि न्याय निवडणुका, म्हणजे निवडणुका ह्या पारदर्शक व्हाव्या, कोणाच्या दडपणाखाली होऊ नये, कोणा एका नेत्याच्या अध्यक्षतेखाली होऊ नये. तर वेगळं आयोग, भारतामध्ये निवडणूक आयोग आहे आणि स्वतंत्र आणि न्याय निवडणुका भारतामध्ये घेतल्या जातात. स्पर्धात्मक पक्षीय राजकारण, मी जसं सांगितलं की एकच पक्ष नसावा,
अनेक पक्ष असावे, जिथे मतदाराला चॉईस असावी, त्यांनी आम्ही या देशासाठी लोकांसाठी काय करू हे सांगावं, त्यांच्या स्पर्धा असावी, काय करणार, कोण वरचढ, आणि मग नागरिकांनी निर्णय घ्यावा की यापैकी कोण देशासाठी नागरिकांच्या भल्यासाठी काम करणार आहे त्याला निवडून द्यावं. म्हणजे झालं स्पर्धात्मक पक्षीय राजकारण. पण इथे अपेक्षित आहे की हे राजकारण जे आहे ते देशाच्या भल्यासाठी व्हावं. स्पर्धा असावी पण ती निकोप असावी, कुठेही तिच्यामध्ये गढूळता किंवा षडयंत्र नसावं, हे इथे अभिप्रेत आहे. आणि असं असेल तरच त्या देशातल्या नागरिकांचा विकास होतो. आणि चौथा आहे वैशिष्ट्य कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य म्हणजे कायदा सर्वश्रेष्ठ, सर्व नागरिक कायद्यासमोर समान, कोणालाही विशेषाधिकार नाहीत. आणि जर एखाद्यावर अन्याय झाला तर त्याला हमखास न्याय मिळेल, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचा असो. याला म्हटलं जातं कायद्याचं राज्य. कोणाच्या एकाच्या इच्छेनुसार कारभार चालणार नाही, तर लिखित संविधान राहील आणि त्या लिखित नियमांनुसारच कार्यवाही आणि कार्य केलं जाईल, शासन चालेल. हे झालं कायद्याचं राज्य. याच्या पुढे पॉईंट अजून तुम्हाला दिला आहे ह्याच पॉईंटशी संदर्भामध्ये की अमेरिका महासत्ता बनली, जगातल्या सर्वांनी हे मान्य पण केलं. मग अमेरिकेने काय फक्त लष्करी बळावर स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं का? तर नाही. आजच्या दुनियेत, आजच्या जगामध्ये हे शक्यच नाही की फक्त लष्कराच्या बळावर तुम्ही पूर्ण जगामध्ये एक महासत्ता बनू शकता. कारण हा जो मुद्दा आहे की अमेरिका फक्त लष्करी बळाच्या भरोशावर जगामध्ये महासत्ता बनू शकत नाही, असं का? तर आज अनेक देश लष्करीदृष्ट्या, तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या अमेरिकेशी स्पर्धा करत आहेत. जवळपास जगातले अनेक विकसित देश किंवा विकसनशील देश आज या सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्याने विकास करत आहे. मग नुसत्या लष्करी किंवा आर्थिकच्या बळावर वर्चस्व गाजवता येणार नाही. आणि म्हणूनच अमेरिकेने काय केलेलं आहे की हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर या दोन्हींचा वापर केलेला आहे. प्रत्येकच देश काही एकमेकांना लागून नाही आहेत. महासागरांचं अंतर आहे देशांमध्ये, खंडांमध्ये. मग तुम्ही वर्चस्व कसं गाजवाल? तर याच्यासाठी अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे दोन, की कोणावर सत्ता गाजवायची असेल तर ती दोन प्रकारांनी गाजवता येते, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हे बघा मी इथे लिहिलेलं आहे, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर. तर हा काय प्रकार आहे? हा आता आपल्याला इथे बघायचा आहे. पेज नंबर 4 मध्येच तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला यामध्ये हे ब्रॅकेट दिलेले आहेत, या चौकटींमध्ये ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याचं म्हणणं आहे अमेरिकन वर्चस्वाचं कारणच हे आहे की अमेरिकेने त्याच्या हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरचं योग्य संतुलन केलं. आणि या योग्य संतुलनाद्वारे जिथे हार्ड पॉवरची गरज आहे त्या देशांवर हार्ड पॉवरचा वापर केला आणि जिथे सॉफ्ट पॉवरची गरज आहे त्या देशांवर सॉफ्ट पॉवरचा वापर केला. कुठे? या दोन्हींचा वापर केला. आणि जगातल्या बहुतांश देशांना अमेरिकेने स्वतःशी बांधून घेतला आहे. आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तर अमेरिकेने हे जे बांधणं आहे हे अधिकच केलं आहे. आणि हार्ड पॉवरपेक्षा सॉफ्ट पॉवरचा वापर आजच्या काळात, आज म्हणजे या 5-10 वर्षाच्या कालावधीत अमेरिकेने योग्य रीतीने करून अनेक देशांना स्वतःशी बांधलं आहे. सॉरी. तर आता हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? इथे तुम्हाला त्याची व्याख्या दिलेली आहे, मी वाचत आहे आणि मग स्पष्टीकरण करून सांगते. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धानंतर जपानला, खरं म्हणजे जपानला शरणागती पत्करायचीच नव्हती. शेवटी तर एकटा जपान लढा देत होता. पण अणुहल्ला झाल्यामुळे जपानला इच्छा नसतानाही अमेरिकेसमोर शरणागती पत्करावी लागली. म्हणजे इच्छेच्या विरुद्ध वागावं लागलं अमेरिकेच्या लष्करी बळापुढे. त्यावेळेचा काळ जर विचारात घेतला आणि अणुबॉम्बचा हल्ला आणि हिरोशिमा नागासाकीचा जो काही विध्वंस झाला
त्याला पाशवी लष्करी बळाचा वापर, कुठेही मानवतेचा विचार न करता अमेरिकेने हे 2 अणुबॉम्ब टाकले होते. त्यामुळे जपानच्या मनात नसतानाही त्याला शरणागती पत्करावी लागली. तसं ज्या ज्या देशांनी अमेरिकेची मदत घेतली आहे भांडवल रूपाने, लष्करी रूपाने, त्या त्या देशांना अमेरिकेची काही धोरणं त्यांना नको होती तरी स्वीकारावी लागली. त्यांची ती पहिली गरज नव्हती, पण त्यांना ती स्वीकारावी लागली. तर याला म्हटलं जातं हार्ड पॉवर. आणि हार्ड पॉवरमध्ये लष्कर आणि आर्थिक बळ, लष्करी बळ आणि आर्थिक बळ हे वापरून दुसऱ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध आपल्या मनासारखं वागायला लावणं. म्हणजे एखाद्या देशाला अमेरिकेशी एका लिमिटमध्ये व्यापार करायचा असेल, पण अमेरिकेकडून मदत घेत असताना अमेरिका त्याला अट घालते की आमच्यासाठी मुक्त व्यापार धोरण अवलंबा तुम्ही अमेरिकेसाठी, आणि त्या देशाला मदत हवी आहे, त्यामुळे तो देश ती अट मान्य करतो. त्याला करायचं नाही आहे, पण मजबुरी आहे, कारण लष्करी आणि आर्थिक प्रबळता कुठेतरी या स्वतःच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं, लष्करी बळाचं दाखवून, एक तर भीती किंवा मदत दाखवून किंवा आर्थिक मदत देऊन, आणि त्यांना आपल्या मनासारखं वागणं करण्यास भाग पाडायचं. हे झालं हार्ड पॉवर. आणि आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. म्हणजे मी अशी काही संमोहन घालायचं की मी जे म्हणते तेच तुम्हाला खरं वाटेल आणि तुमची पण लालसा होईल की हे मला पण हवं, मी पण अशी बनली पाहिजे. याला म्हटलं गेलं सॉफ्ट पॉवर. अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता. समोरच्याला घाबरवून नाही, तर त्याचा लाड करून, त्याला आपले मुद्दे पटवून देऊन, त्याला आपल्या प्रती किंवा आपल्याजवळ ज्या वस्तू किंवा ज्या सुविधा आहेत त्याप्रती आकर्षण निर्माण करायचं आणि त्याच्या मनात ही इच्छा जागृत करायची की मला पण असं हवं. आणि तो आपोआप, तुम्ही हे कसं केलं, मला पण करायचं आहे, मला सांगा, तो आपोआप तुमच्या प्रभावाखाली येतो. हे झालं सॉफ्ट पॉवर. आता खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला या सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणं दिली आहे. जसं मी सांगितलं हार्ड पॉवर कसं आहे, लष्करी बळ आणि आर्थिक बळाशी निगडित आहे. तर सॉफ्ट पॉवर कशाशी आहे निगडित, त्यांनी सांगितलं शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिकेने सुपर कॉम्प्युटर तयार केला. अनेक देशांना वाटलं की आम्हालाही पाहिजे हा सुपर कॉम्प्युटर. त्यांनी अमेरिकेकडे मागणी केली. काही देशांना अमेरिकेने दिलं, काही देशांना नाही दिलं, जे देश जुमानत नव्हते किंवा पूर्ण ऐकत नव्हते. भारताचंच उदाहरण घ्या, भारताला नाही मिळालं. राजीव गांधी त्यावेळी आपल्या देशामध्ये पंतप्रधान होते आणि विजय भटकर या शास्त्रज्ञावर त्यांनी ती जबाबदारी टाकली आणि भारतामध्ये परम महासंगणकाची निर्मिती झाली. पण काही देशांनी मात्र अमेरिकेला ते पाहिजे होतं तंत्रज्ञान, म्हणून अमेरिकेच्या प्रभावाखाली ते देश गेले. म्हणजे एक झालं शैक्षणिक, इथे कॉम्प्युटरचं उदाहरण दिलं. शैक्षणिक, अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीजमध्ये जी शिक्षण चालू आहे, त्याची जी जगमान्यता आहे, त्याला जे करिअर आहे, त्यामुळे भारतातल्या किंवा जगातल्या अनेक तरुणांना असं वाटतं की अमेरिकेत जाऊन शिकावं. आणि ते लोक तिथे जातात. तिथे गेल्यावर त्यांच्यावर ते संस्कार होतात पाश्चिमात्य, आणि ते पुन्हा आपल्या देशात आल्यावर त्याच पद्धतीने इतर समूहाला सुद्धा काय करतात, प्रभावित करतात. म्हणजे आपला ओढा आता अमेरिकन संस्कृतीकडे चाललेला आहे. पहिले आपल्यावर इंग्लंडच्या संस्कृतीचं काय होतं, पगडा होता. पण आता या काळामध्ये मात्र आपण कोणाच्या संस्कृतीच्या अनुकरण करत आहोत, तर अमेरिकेच्या. त्यानंतर त्यांनी दुसरं दिलं आंतरजाल. मी आता जे संगणकाचं उदाहरण सांगितलं तसंच हे आंतरजाल म्हणजे इंटरनेट आहे, की लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा भाग आहे. जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहे, यामधनं स्वतःच्या मूल्यांचा, स्वतःच्या नीतितत्वांच्या, स्वतःच्या धोरणाचा, स्वतःच्या व्यवस्थेचा इतका पॉझिटिव्ह प्रचार करणं चालू आहे की सतत 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 तेच 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 भडीमार झाल्यामुळे, त्याचा प्रसार झाल्यामुळे लोकांना अमेरिकेची नीतिमूल्य, धोरण, वागणं हेच काय वाटत आहे, योग्य वाटत आहे. आणि लोकही त्याच प्रकारे वागण्याचा, इतरही देश, लोक म्हणजे आता इतरही राज्य तसा प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या प्रभावाखाली म्हणजे अमेरिकेचे धोरणं त्यांना पटायला लागले आहेत.
त्यानंतर आहे फूड चेन्स, सगळ्यात आवडता विषय आपला, की आज तुम्हाला म्हटलं आई जेवायला काय केलं, वरण भात पोळी भाजी, काय ग तेच तेच, पण आईने उत्तर दिलं पिझ्झा केलं किंवा नूडल्स केलं, मॅकडोनॉल्ड्सचं ते काय असतं तुमचं फिंगर पोटॅटो चिप्स केले, फिंगर चिप्स, तर एकदम तुमची इच्छा खायची होते. म्हणजे आज या दृष्टिकोनातूनही अमेरिकेने त्यांची खाद्य संस्कृती आपल्यावर आपण लादली असं म्हणू नये, आपण स्वतः त्याच्या आहारी गेलो. जिभेची चटपटीत खाण्याची आपली इच्छा, मोह, ते शरीरासाठी योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करत नाही आपण. आपल्या जिभेला छान लागतंय ना म्हणून आम्ही आमचं पौष्टिक अन्न सोडून आम्ही ह्या चटपटीत अन्नाकडे वळतो आहोत. आज पूर्ण जगभरामध्ये अमेरिकन फूडच्या पूर्ण फ्रँचायझीसची साखळीच्या साखळी आहे आणि लोक या फूडच्या आहारी गेलेले. चायनीज फूड आहे, अमेरिकन फूड आहे, या आहे. हे सॉफ्टवेअर झाले. या दृष्टीने अमेरिका त्या समूहाला आपल्या धोरणाप्रती काय करते आहे, आकर्षित करते आहे. आणि अमेरिकेचं सगळं कसं बरोबर आहे आणि त्याला कसं या देशांनी राज्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि कसं अमेरिकेचं अनुकरण केलं पाहिजे, अमेरिका जे काही करते ते योग्य करते आहे हे पटवण्याचा या माध्यमातून अमेरिका प्रयत्न करते. आणि ह्यालाच हार्ड पॉवर सॉफ्ट पॉवर यांचं कोलॅबरेशन करून अमेरिका राज्यांवर प्रभाव पडते आणि आम्हीच कशी एकमेव जागतिक. तर आज आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये एकूण दुसऱ्या मुद्द्यातल्या अनेक पॉईंट्सचा अभ्यास केला. 1991 नंतरचे जग भाग 2 आहे या प्रकरणाचा आणि मुद्दा बघतो आहोत एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. पहिला मुद्दा बघितला आपण 1990 इराक कुवेत युद्ध. याच्या पार्श्वभूमीशी आपण इराक इराण युद्धाचा पण आढावा घेतला 1980-88 मध्ये झालेल्या. यामध्ये कुवेतच्या बाजूने अमेरिका उतरलं आणि कुवेतचा काय झाला, विजय झाला. UN आणि अमेरिकेने कुवेतला मदत केली आणि याला अमेरिकेने नैतिक विजय म्हटलं आणि तेव्हाच न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संज्ञा आली आणि अमेरिकेच्या ह्या वृत्तीला जगाने मान्यता दिली अनेक देशांनी. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यामुळे अमेरिकेला कोणीही दुसरं टक्कर देणारं जगामध्ये उरलं नाही आणि कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षा असली तर ती सुरक्षा अबाधित ठेवू शकणारं अमेरिका एकच आहे आणि त्याला तो अधिकार आहे अशी भूमिका झाल्यामुळे न्यू वर्ल्ड ऑर्डर राष्ट्रीय सुरक्षेशी जोडली गेली आणि इथूनच अमेरिकेच्या वर्चस्वाला संपूर्ण जगाने मान्यता दिली आणि एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय झाला. 1991 मध्ये विघटन झालं आणि 1991 मध्येच हे इराक कुवेत युद्ध पण झाल्यामुळे काय झालं की एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय झाला. आता यामध्ये अनेक देशांनी साम्यवादी प्रशासनाचा अर्थव्यवस्थेचा त्याग करून लोकशाही उदारमतवादी लोकशाही स्वीकारली आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे या फ्रान्सिस फुकुयामाने काय म्हटलं, याला इतिहासाचा अंत ही संकल्पना हा सिद्धांत त्यांनी 1989 मध्ये द नॅशनल इंटरेस्ट या नियतकालिकामध्ये मांडला की आता दोन विचार प्रणाल्यांमध्ये संघर्षच नाही आहे, त्यामुळे काही तुलना करणे निरर्थक आहे, त्यामुळे इतिहासाचा अंत आहे. त्यानंतर मतवादी लोकशाही म्हणजे काय आपण बघितलं, प्रातिनिधिक लोकशाहीचंच एक स्वरूप आहे आणि इथे याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. सार्वत्रिक प्रौढाधिकार, स्वतंत्र आणि न्याय निवडणुका, स्पर्धात्मक पक्षीय राजकारण आणि कायद्याचे राज्य. त्यानंतर आपण सत्तेचे विभाजन सिद्धांत बघितला. जोसेफ नायाचा अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे हा. याने सांगितलं की अमेरिका जगावर सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर या माध्यमातून प्रभाव पाडतं आणि आपलं वर्चस्व जगाला मान्य करायला लावतं किंवा जगातल्या अनेक देशांना राज्यांना आपल्या वर्चस्वाखाली या सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवरचा वापर करून अमेरिकेने बांधून ठेवलेलं आहे. एकंदरीत आज आपण हा मुद्दा अभ्यासलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.